नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत. तर आज तारीख आहे 18/7/2026 आणि वार आहे शनिवार. तर आपण या ठिकाणी हा प्लॉट पाहताय. सरासरी किती प्लॉट आहे, काय या प्लॉटमधला आणि दुसऱ्या प्लॉटमधला डिफरन्स आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी. तर सर नमस्कार. सर आपलं नाव सांगा. सागर संभाजी भोसले, गाव कोणतं? चिकरडे, तालुका बार्शी. बरं, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, बरोबर ना? हां बरोबर. तर सर हा जो शिमला मिरचीचा प्लॉट आहे, व्हरायटी कोणती आहे? इंडस 11. बरं, किती दिवसाचा प्लॉट आहे? बोला 55-60 दिवस घेतलं का 60 दिवस. बरं, तर लागवडीपासून ते आतापर्यंतचं जे शेड्यूल आहे ते कुणाच्या मार्फत घेतले तुम्ही? रोहन सरांच्या मार्फत घेतलं. दुकानाचं नाव माऊली कृषी सेवा माऊली केंद्र. कृषी सेवा केंद्र. माऊली कृषी सेवा केंद्र धाराशिव. तर या दुकानाच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन होतं. तर मला असं आपल्या गावामध्ये किती प्लॉट आहेत आता सध्या? आपल्या गावामध्ये 6-7 प्लॉट आहेत आपल्यासोबतचे. आपल्या सोबतचेच आहे. बरं, त्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये काय डिफरन्स आहे का, सांगू शकता? डिफरन्स म्हणजे आपल्या ह्याच्यात निरोगी रोप आहेत, वाढ सेटिंग चांगली आहे मालाची. बरं मालाला चकाकी आहे चांगली. बरं, आता तोडा पहिला झालाय वाटतं. हां, एक तोडा झाला आपला. रोपं किती आहेत एकंदरीत? 21,000 रोप आहेत आपले. 21,000 रोप आहेत. पहिला तोडा कितीचा झाला? एक टनाच्या पुढे गेला. 21,000 रोपामध्ये 1 टनाचा 1 टन प्लस तोडा झालेला आहे पहिला. तर दुसरा जो प्लॉट आहे आपल्या मित्राचा, हां जो की आपल्याकडे नाही, बरोबर आहे, हां, ती किती रोप आहे? ती त्यांची 24,000चा. 24,000च्या आसपास आहे. जास्त. बरं, त्यांचा पहिला तोडा किती झाला? त्यांचा एक 400 किलोचा झाला पहिला तोडा. 400 किलो झाला. तर आपण या ठिकाणी रिझल्ट काय तो ऐकतायच. तर बघा, यांचा जे रोप आहे ते कमी आहे, परंतु तोडा 1 टनापेक्षा जास्त झालेला आहे. आणि दुसरे जे शेतकरी आहेत, जे की आपल्याकडे तो प्लॉट नाही, त्यांच्या रोपं जास्त आहेत, परंतु तोडा बघायला गेलं तर 300 ते 400 किलो झालेले आहे. तर आज जर पाहायला गेलं तर डिफरन्स एवढा काय येतोय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॉट व्हिजिट. तर सरांकडून जाणून घेऊत आपण. तर सर आपण समाधानी आहेत? हो, एक नंबर समाधान. म्हणजे आपलं जे मार्गदर्शन भेटतं डायरेक्ट प्लॉट व्हिजिट देऊन, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? इतरांपेक्षा आपल्या मार्गदर्शनात काय फरक वाटतो? विजिट दिल्यामुळं प्रॉपर नियोजन करता येतं. बरं. आणि जे शेड्यूल जे पाहिजे झाडाला ते दिलं जातं विजिटनुसार. असं फोटो टाकून जर दिलं तुम्ही तर लक्षात येत नाही किंवा एकच झाड असतं ते काय झालं त्याला कळत नाही. तुम्ही स्वतः जर प्लॉट विजिट दिलं तर पूर्ण प्लॉट हिंडून तुम्ही बघताय आणि जे पाहिजे प्रॉपर झाडाला तेच दिलं जातं. आगाऊ खर्च पण होत नाही. बरं, कमी खर्चामध्ये एक नंबर प्लॉट येते. म्हणजे प्लॉट व्हिजिट भेटल्यामुळं ॲक्च्युअल पिकाला कोणते घटक पाहिजे ते दिले जातात. आणि विशेष म्हणजे अतिरेक खर्च होत नाही. बरोबर आहे, अतिरेक खर्च होत नाही. तर आपण समाधानी आहेत? हो, समाधानी. बाकीचे जे शेतकरी आहेत, आज आपल्या गावामध्ये शेतकरी आहेत जे की आता सध्या शिमला मिरचीचे प्लॉट त्यांचे पण आहेत, परंतु आपल्या हातावर नाही, किंवा आता इथून पुढं कलिंगड असेल, खरबूज असेल लागवड करणार आहेत, त्या एकंदरीत बागायतदार शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? काय संदेश देऊ इच्छिता? मार्गदर्शनाखाली योग्य मार्गदर्शन जर निवडलं तर खर्च कमी होऊन तुमचं प्लॉट पण चांगलं येईल, तुम्हाला ॲव्हरेज चांगलं भेटेल आणि माल असं तुमचं चकाकी येते मालाला. त्यामुळं मार्केटमध्ये पण रेट 1-2 रुपये जास्त भेटतंय. बरं, आपल्याला किती भेटला रेट? 45 रुपयानं आपला पहिला तोडा गेला जागेवर. बाहेर काय चालू होता? बाहेर आता 40-42 चालू आहे तो माल. बरं, म्हणजे सरासरी 45 रुपयानं ह्यांचा रेट गेलेला आहे. आणि त्याच ठिकाणी बाहेरची जी शिमला मिरची आलेली होती 40-42 चालू होतं. लमसम 3 ते 4 रुपयानं एक्स्ट्रा म्हणजे भाव भेटलेला आहे. तर सर आपण समाधानी आहेत? हो, समाधानी. तर धन्यवाद, आपण या मिशनमध्ये सहभागी झालात. आणि विशेष म्हणजे आपला जो डिफरन्स आहे किंवा तुम्हाला आलेला जो रिझल्ट आहे ते सांगितला. आपण थोडं झाडं दाखवू शकता का? हो, आपण बघू शकताय, फुटवा झालं, ही बघा, चमक अतिशय सुंदर आहे. एकतर मालाला ना पाहिजे तशी चकाकी जर असेल तरच मार्केटला भाव मिळतो. आणि पाहू शकता आपण पुढे असं फास्ट घेऊन हां, अतिशय सुंदर प्लॉट आहे, मस्त फुटवा आहे, माल पण छान आहे आणि सेटिंग पण अतिशय छान आहे. तर धन्यवाद सर. बंद.